रामकृष्ण हरी. आपण कीर्तन कसं करावं या संबंधाने कालही एक व्हिडिओ बनवली होती. आजही त्या संबंधावरती त्याच विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा मानस आहे. कीर्तन कसं करावं, नवीन विद्यार्थी ज्यांना कीर्तन शिकायचं आहे त्यांना कीर्तन करता येईल का, कीर्तनापूर्वीच्या अंतकरणात मनात जी भीती असते ती भीती घालवण्याकरता ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ऐका. कलियुगामध्ये कलेर दोष निधे राजन नास्ति हे महान गुणाः कीर्तनाद्यव कृष्णस्य मुक्त संग परम रजत. अर्थात कलियुग हा दोषाचा ठेवा आहे, पण अशाही कलियुगामध्ये कीर्तन हा एक या तरुण जाण्याकरता या कलियुगातील फार मोठा गुण आहे. आणि अशा पद्धतीच्या गुणाचा अंगीकार निश्चितच आपण केला पाहिजे. ज्याला ज्याला वाटतं आपल्यावर देवाने कृपा करावी त्यांनी त्यांनी कीर्तन साधनाचा आश्रय केला पाहिजे. पाठीमागे अनेक मंडळींनी या साधनाचा आश्रय केलेला आहे, कारण ही भक्ती आहे. भक्तीचे 9 प्रकार शास्त्र सांगतं. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सत्यम, आत्मनिवेदनम. त्यामध्ये कीर्तन या भक्तीला दुसरा क्रमांक दिलेला आहे. ज्या वेळेला रामजी आणि शबरी माता यांचा संवाद होतोय तुलसी रामायणात, तिथे सुद्धा असाच विषय आलेला आहे की भक्ती देवाला कोणती आवडते, तर देवाने सांगितलं प्रथम भक्ती संतन कर संगा दुजी रती मम कथा प्रसंगा. दुसरी भक्ती कथा करणं, कीर्तन करणं. अर्थात देवाचं आवडतं व्हायचं असेल तर देवाकरता कीर्तन करता यायला पाहिजे. कीर्तन श्रवण करणं ही एक भक्तीच आहे, कारण श्रवणाला पहिलं प्राधान्य दिलं. श्रवणम नंतर कीर्तनम. श्रवण करण्याबद्दल आदर असावा. पण ठीक आहे, ज्याच्या ठिकाणी वक्तृत्व नावाचा गुण आहे त्याने ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत इत्यादी ग्रंथाचं अध्ययन करून त्याच्या वक्तृत्व कलेचा उपयोग जर संप्रदायाच्या वृद्धीसाठी करत असेल तर निश्चितच त्या कीर्तनकाराच्या चरणावरती माझं कोटी कोटी शहा नमन आहे. फक्त अभ्यास करून कीर्तन करावं अशा पद्धतीने एक अंडरलाईन करण्यासारखं सेंटेन्स इथे नमूद करतो. या कीर्तनाचे 2 प्रकार असतात. पहिला प्रकार आहे वारकरी कीर्तन आणि दुसरा प्रकार आहे नारदीय कीर्तन, हरिदासी कीर्तन. आता नारदीय कीर्तनामध्ये कीर्तनकार एकटा उभा असतो आणि त्याला साथ संगत करणारे हार्मोनियम, तबला, टाळ ही साथ संगत करणारे खाली बसलेले असतात. आता त्यामध्ये कीर्तन करत असताना सुरुवातीला एखादा अभंग किंवा एखादी काव्यपंक्ती उचलून त्यावरती निरूपण करायचं. आणि ते निरूपण झाल्यानंतर पश्चात एक कथन रूपाने एखाद्या वीराची कथा किंवा एखाद्या संतांचं चरित्र हे सांगायचं. अशा पद्धतीने नारदीय कीर्तन असतं. मग आता वारकरी कीर्तन कसं, तर वारकरी कीर्तनात तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, निळोबाराय, एकनाथ महाराज आदी करून जी संत मंडळी होऊन गेली त्यांचे अभंग कीर्तनाला निवडायचे आणि त्या अभंगावरती आपल्याला आपल्या बुद्धीने जसा अर्थ सांगता येईल तशा पद्धतीचा अर्थ त्या अभंगावरती मांडण्याचा प्रयत्न करायचा. पण तो अर्थ शास्त्रसंमत असावा याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्या बोलण्यातून अभंगाचा अर्थ नाही सांगितला गेला तर फार पाप लागणार नाही, पण अभंगाचा जर अर्थ सांगता सांगता त्या अर्थातून अनर्थच निघत असेल, अर्थबोध जर श्रोत्याला न होता काहीतरी त्याच्या मनात भ्रम तयार होईल अशा पद्धतीचं विधान वक्तव्य जर आपलं घडत असेल तर निश्चितच त्याचा दोष आपला लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अभ्यास करून कीर्तन करा अशा पद्धतीची विनवणी पुन्हा पुन्हा तुमच्या चरणी करतो. ऐका. आता या कीर्तनाचे आपण प्रकार पाहतो. एक कीर्तन आहे नारदीय कीर्तन आणि एक कीर्तन आहे वारकरी कीर्तन. आता मी नारदीय कीर्तनाबद्दल फारसं बोलणार नाही, कारण मी वारकरी कीर्तनकार आहे, वारकरी कीर्तन सांगणार आहे. त्यामुळे वारकरी कीर्तनाच्या संबंधाने मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता व्हिडिओ बनवतोय. आता कीर्तन कसं करावं, मुळात कीर्तन कोणी करावं हा एक प्रश्न आहे. कीर्तन कसं करावं या प्रश्नाला आपण दुय्यम स्थान देऊ, पण कीर्तन कोणी करावं, कीर्तनाचा अधिकारी कोण, कीर्तन करण्याचा अधिकार कोणाला आहे. तर ऐका. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा आहे, ज्याने गाथा, गीता, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथाचं पारायण केलं, गुरुमुखातून ज्यांनी श्रवण केलं. कारण काय होतं, परंपरेने जे ज्ञान आलं ना ते ज्ञान त्या वक्त्याने सांगितलं तर श्रोत्यांवरती परिणाम पडत असतो, फरक पडत असतो. परंतु जर आपल्या सांगण्याला कोणाचा आधार नसेल, आता मला जर एखाद्याने विचारलं महाराज तुम्ही असं असं बोलले आणि मग हे कोणाचा आधार घेऊन बोलले, तर मी त्या त्या गुरुजीचं नाव ज्यांचं मी युट्यूबला श्रवण केलं म्हणा किंवा प्रत्यक्षात ज्यांचं कथा कीर्तन श्रवण केलं तर या महात्म्याचं मी ते ऐकलं असं म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला उद्या
महाराज तुम्ही हे सांगितलं, पण हे शास्त्र संमत नाही असं जर कोणी म्हटलं तर आपल्याकडे पुरेसं ज्ञान नसल्या कारणाने आपण सांगू शकतो मला शास्त्रातलं काही माहित नाही, पण जे आमचे गुरु महाराज बोलले त्यांना मात्र शास्त्रातलं माहिती असेल आणि ते जे बोलले तेच वाक्य मी इथं मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण आपल्या मनाचं वेगळं काही त्याच्यात मांडण्याचा प्रयत्न करायचा नाही. कथा कीर्तन ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्या गुरुच्या मुखातून आपण जे श्रवण केलंय तेच मांडायचं. अजून कीर्तन करायचा अधिकार कोणाला आहे? जो व्यसनापासून दूर आहे त्याला. कारण अलीकडं असे काही कीर्तनकार आहे, कीर्तन अतिशय चांगलं करतात, सुरेख कीर्तन करतात, पण कीर्तन झालं की त्याच जागी बसून लगेचच हातात तंबाखून चुना लगेचच मळामळीचा कार्यक्रम सुरू होतो. मग अशा पद्धतीने आपणच जर समाजामध्ये आपल्या आचरणातून चुकीचा संदेश देत असू तर मला वाटतं अशा महाराजांनी कीर्तन न केलेले बरे, किंवा ज्याला कीर्तन करायचे त्यांनी ते विषय सोडलेले बरे. काही कीर्तनकार आहेत त्यांना विडीची तलप आहे, सिगारेटीची तलप आहे, गोवा गुटखा खातात आणि मग हे आपल्या संप्रदायाला अशोभनीय अशा पद्धतीने आहे. एक मनुष्य करतो पण ते भोगावा मात्र इतर सगळ्यांना लागतो. एकाला कोणाला तरी व्यसन करताना पाहिलेलं असतं आणि मग सहजच कुणी गावातला खेडेगावातला चांगला महाराज गेला तर त्याला म्हणतो मग काय महाराज काही तंबाखू वगैरे खाता का? आम्ही महाराज आहे तुम्ही आम्हाला महाराज असताना विचारता, असं जर त्या कीर्तनकाराने विधान केलं तर लोक म्हणतात हा आम्हाला माहित आहे कीर्तनकार सुद्धा खातात म्हणून. का बरं? तर त्यांनी एखाद्या अशा कीर्तनकारला पाहिलेलं असतं. म्हणजे मला हे म्हणायचंय की आपल्या ठिकाणी गुण नसतील तर चालतील पण दोष असता कामा नये. गुण नसले हरकत नाही पण दोषयुक्त आपलं जीवन नसावं. म्हणून विनंती आहे, कथाकार हा निर्व्यसनी असला पाहिजे, कीर्तनकार हा निर्व्यसनी असला पाहिजे. अजून त्यांनी त्याच्या कपाळावरती गंध लावला पाहिजे, कपाळावरती तिथं अष्टगंध, बुक्का, ऊर्ध्वपुंड्र इत्यादी असावं. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी. तो देवपूजा करणारा असला पाहिजे. त्याचा हरिपाठ पाठ पाहिजे. कित्येक कीर्तनकार आहेत की ज्यांनी बाजारात मिळणारे कीर्तनाची पुस्तकं चिंतनाला घेतले, 4-2 कीर्तन त्यातले वाचायचे आणि बुद्धी चांगली असल्यामुळे ते कीर्तन पाठ करायचे आणि पाठ केलेले कीर्तन समाजासमोर जसेच्या तसे, जशी एखादी कॅसेट लागते तशा पद्धतीने त्यांनी ते म्हणून दाखवायचं. मग हरिपाठ म्हणा म्हटलं तर त्याचा हरिपाठही पाठ नसतो. तर कीर्तनकाराचा कमीत कमी हरिपाठ पाठ असावा, काकडा पाठ असावा, गवळणी पाठ असाव्यात, 12चे अभंग त्याचे पाठ असावेत, हनुमान चालीसा त्याची पाठ असावी, 4-2 पुराणातील कथाभाग त्याला माहित असावा. अशा वेगवेगळ्या पद्धतीचं चिंतन जेव्हा त्याच्याकडे उपलब्ध असेल, कारण काय होतं कुठलाही धंदा सुरू करायचा म्हटला ना तर त्यासाठी भांडवल लागतं. कीर्तन हा धंदा आहे. आता काही तुम्ही म्हणाल महाराज आता तुम्हाला शुद्ध का तुम्ही कीर्तनाला धंदा म्हणताय, तर त्यासाठी मी एक प्रमाण दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पवाडे असं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. धंदा शब्दाचा अर्थ कार्य, काम आणि मग अशा पद्धतीचं काम साधू संतांनीही केलं. तोच धंदा आपला आयुष्यभर करायचा आहे. अगदी शरीरातील शेवटच्या श्वासापर्यंत आपला त्याच धंद्याचा आश्रय करायचा आहे. कथा कीर्तनाचाच आश्रय करायचा आहे. ऐका, तर अशा पद्धतीचं कुठलाही धंदा आपण करत असताना त्यासाठी भांडवल असावं लागतं ना. भांडवल जर नसेल तर आपण त्या धंद्यामध्ये झेप घेऊ शकत नाही. मग तशा पद्धतीने आपल्याला जर झेप घ्यायची असेल तर आपल्याकडं विद्वत्तेचं धन असलं पाहिजे. इथं धन कुठलं चालणार आहे? विद्या नावाचं धन चालणार आहे, ज्ञान नावाचं धन चालणार आहे. तर जो व्याख्यान करता आहे, जो कीर्तनकार आहे, निरूपणकार आहे, त्याच्याजवळ ज्ञान असलं पाहिजे. वक्ता जे बोलत असतो त्या बोलण्याला काहीतरी आधार असला पाहिजे आणि तो आधार कशात आहे त्याला ग्रंथ वाचल्याशिवाय कळणार नाही. म्हणजे ग्रंथ संपत्तीचं ज्ञान ज्या वेळेला त्याच्या बुद्धीत असेल त्यावेळेला तो कथा कीर्तन चांगल्या पद्धतीने करू शकतो. कारण काय होतं आजकाल दोन प्रकारचा श्रोतृवर्ग कीर्तनकाराच्या समोर बसतो. एक श्रोतृवर्ग असा आहे की तो फक्त विनोद ऐकायला बसलो असतो. एक मनोरंजन म्हणून कीर्तनाकडे पाहणाराही एक वर्ग समाजात आहे. मुळात कीर्तन हे मनोरंजनाचं नाही तर कीर्तन हे परिवर्तनाचं माध्यम आहे. ज्यातून परिवर्तन घडतं त्याच कीर्तनाला कीर्तन म्हणावं. मनोरंजनाकरता टीव्हीवरती इतर कार्यक्रम दाखवले जातात. कीर्तन मनोरंजनाचं साधन नाही. कथाकार कीर्तनकाराने कीर्तनाला मनोरंजनाचं स्वरूप देऊ नये. पण असा एक वर्ग आहे की जो फक्त विनोद ऐकण्याकरता 1-2 तास काहीतरी करमणूक आहे म्हणून कीर्तनाला येऊन बसतो. आणि एक वर्ग असा आहे जो खरंच अभ्यासू आहे. आणि अशा अभ्यासू अभ्यासू श्रोतृ वर्गाच्या समोर ज्यावेळेला आपल्याला कीर्तन करण्याची वेळ येते त्यावेळेला आपली तत तत प प प प होऊ शकते. बरोबर की नाही? पाय आपले विठ्ठल विठ्ठल बोलू शकतात. मग अशा वेळेला आपला अभ्यास असणं गरजेचं आहे. 4-2 प्रमाण, 4-2
चाली अशा कीर्तनकाराच्या चांगल्या पद्धतीने बसले पाहिजे. तर 4-2 शब्दाचा अर्थ 4 आणि 2 6 असाच घेऊ नका. 4-2 शब्दाचा अर्थ त्याच्या गरजेपुरतं तरी त्याला जो अभंग कीर्तनाला घ्यायचा आहे त्या अभंगाच्या संबंधीचे प्रमाण त्याचे मुखोद्गत असले पाहिजे. त्या प्रमाणाचा भाव त्याच्या लक्षात यायला पाहिजे. अन्वयाची नजर कीर्तनकाराच्या ठिकाणी असली पाहिजे. त्याला प्रत्येक अभंगाचा अन्वय लावता यायला पाहिजे. अभंगाचा अन्वय ज्याला लावता येतो ना, शब्द इकडले तिकडे करायचे फक्त. त्यात एकही शब्द मनाचा टाकायचा नाहीये. तुम्ही बघा, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी हा अभंग आहे. आता एकही शब्द मागे पुढे करत फक्त मागे पुढे करतो, क्रम बदलतो. एकही शब्द मनाचा घालत नाही. तुझ सामोरी पाहता दृष्टी माघारी न फिरे. माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरीराया. हे पंढरराया, कारण ते संबोधन आहे म्हणून हे पंढरीराया तुझ्या पाया माझे चित्त मिठी पडली. तुझ्या पायाच्या ठिकाणी माझ्या चित्ताने काय केली आहे? मिठी दिलेली आहे. नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. जळ म्हणजे पाणी, लवण म्हणजे मीठ. पाण्यात मीठ मिळवल्यानंतर ते जसं वेगळं करता येत नाही. जळे लवण मिळविता सारिता निराळे नोहे, म्हणजे वेगळं करायचा प्रयत्न केला असता ते वेगळं होत नाही. अशा पद्धतीने माझ्या चित्ताने तुझ्या पायाच्या ठिकाणी मिठी मारलेली आहे. आता तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. तुका म्हणे पायातळी जीव बळी दिला. हा अभंगाचा अन्वय. म्हणजे बघा, ज्यावेळेला आपला अभंगाचा अन्वय करतो ना त्यावेळेला आपला अभंगाचा अर्थ लक्षात येतो. अन्वय लावता यायला तर त्याला स्वराचं ज्ञान असलं पाहिजे, तालाचं ज्ञान असलं पाहिजे. स्वरबद्ध केलेलं कीर्तन हे कीर्तनात माधुर्य निर्माण करत असतं. अर्थ लक्षात आलं की ज्या कीर्तनकाराला स्वराचं ज्ञान आहे अशा कीर्तनकाराचं कीर्तनामध्ये रंग देवता येत असते. म्हणजे मग आता ज्याला स्वराचं ज्ञानच नाही त्यांनी कीर्तन करू नये का? तर त्याच्याकरता तुकोबरायाचा एक अभंग, नाही जरी तुझ मधुर उत्तर दिला सुस्वर नाही देवे, नाही तयावेन भुक्याला विठ्ठल यायला तैसा बोल रामकृष्ण. याही प्रमाणाचा अंगीकार करा. पण पळवाट म्हणून या प्रमाणाचा स्वीकार करण्यापेक्षा मला वाटतं स्वर लागण्याकडं कीर्तनकाराने लक्ष दिलं पाहिजे. वैयक्तिक माझाही अजून स्वरावरती पकड नाही, पण मी त्यासाठी प्रयत्न केलाय. माझा प्रयत्न चालू आहे आणि निश्चितच तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा स्वर लागेलच. मग आता तालावरही कीर्तनकाराची पकड असली पाहिजे. त्याचं गायन हे तालबद्ध असलं पाहिजे, त्याला लय कळली पाहिजे. त्याचबरोबर त्याला काही अष्टक पाठ असले पाहिजे, काही श्लोक पाठ असले पाहिजे. आता ज्या वेळेला कीर्तन करायचंय त्यावेळेला नमन करावं लागतं. नमन जर श्लोक पाठ करणं अवघड जात असेल किंवा श्लोकाची संता कुणी देणारं नसेल, संहिता झालेली नसेल, आपल्याला ते श्लोक चांगला उच्चार करता येत नसेल, तर माझी इच्छा आहे तुम्ही त्यावेळेला त्या ठिकाणी तुमच्या परिचित मराठी भाषेतील जे काही नमन करण्याच्या ओव्या आहेत, ओम नमो ज्ञानेश्वरा म्हणा ना. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम नसेल म्हणता येत, ओम नमो ज्ञानेश्वरा म्हणा. तुकोबरायांबद्दल नमो सद्गुरु तुका ज्ञानदीप म्हणा. महायोग पीठे पांडुरंगाचं नमन नसं जमेल तर मग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची अशा पद्धतीने नमन म्हणा. उगच काहीतरी चुकीचं म्हणून समाजाने तुमच्याकडे वोट करावं अशा पद्धतीचं वक्तव्य आपल्याकडनं कथेच्या काळात होता कामा नये. कारण आता मीडियाचा जमाना आहे. लोक युट्यूबवरती व्हिडिओ टाकतात म्हणा, काही रेकॉर्डिंग करतात म्हणा, आणि अशा वेळेला आपलं अज्ञान आपण मीडिया समोर जर प्रगट केलं तर मग निश्चितच त्याचा एक वाईट परिणाम आपल्या भविष्यात कीर्तनावरती होतो. आणि मग जर आपण समाज थोडं निगेटिव्ह बोलायला लागला, येत नाही तर करायचं कशाला किंवा काय, तर माणसं खचून जातात. त्यामुळे असं खचून जाता कामा नये. त्यामुळे जे पाठांतराचे मराठीतले प्रमाण आहेत, मराठीतले नमन केलेले अभंग आहेत, त्या अभंगाचा आपण अंगीकार करावा, ते अभंग आपण म्हणावेत अशा पद्धतीची विनंती. अजून आता कीर्तन कसं केलं जावं, कीर्तनाची सुरुवात कशी करायची, कीर्तन सुरू कसं होतं, कोणत्या वेळेला कंबर बांधायची, फेटा कधी बांधायचा, गळ्यात विणा कसा घ्यायचा, किंवा या सगळ्या संबंधाने आता व्हिडिओ जर आजच्याच व्हिडिओ सगळं सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ फार मोठे होणार आहे. त्यामुळे आपण हा भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये शूट करू. कीर्तन कसं करावं, कीर्तनचा अभंग कसा म्हणावा, रामकृष्णारी भजन कसं गायला जातं, मध्ये कीर्तनाचा ज्या वेळेला आपल्याला निरूपण करायचं त्यावेळेला प्रस्तावना कशा पद्धतीने द्यावी, या सगळ्या विषयावरती आपण उद्या बोलू. भेटूयात परत उद्याच्या भागामध्ये.
आजच्यासाठी एवढाच अभ्यास. श्रवण करा आणि नित्य 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 विद्वज्जन मंडळीची कीर्तन श्रवण करून फार मोठे कीर्तन करवा, अशा पद्धतीची तुम्हाला सदिच्छा. रामकृष्ण हरी.